So for rotational motion, our first MCQ for today's lecture is three spheres, each mass m and radius r, are arranged as shown in the figure. The moment of inertia of the system will be. तुम्हाला फिगर मध्ये एक ऍक्सिस ऑफ रोटेशन दाखवलाय आणि तो मूव्ह होताना दिसतोय. तर त्याचा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर याच्यामध्ये तीन सॉलिड स्पियर दिसत आहेत. आता तीन सॉलिड स्पियर साठी ऍक्सिस ऑफ रोटेशन पण घेऊन दिलेला आहे. तुम्हाला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आता तुम्ही ऑब्झर्व केलं 1, 2, 3 सॉलिड स्पियर्स आहेत आणि सॉलिड स्पियरचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर तो दोन प्रकारे काढता येतो. एक तर अबाउट इट्स डायमीटर. डायमीटर म्हणजे कसा? अबाउट इट्स डायमीटर कुठूनही काढला तर याला म्हणायचं डायमीटर. आणि दुसरा अबाउट इट्स ओन अबाउट इट्स ऍक्सिस किंवा त्याला आपण म्हणूया टँजंट टू द सॉलिड स्पियर. तर हे दोन्हीही मोमेंट ऑफ एनर्शिया तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही हे काढू शकताय. तर हा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन तुम्ही बघितला तर ऍक्सिस ऑफ रोटेशन एका सॉलिड स्पियर साठी तो कसा दिसतोय तर डायमीटर दिसतोय. म्हणजे ह्या पहिल्यासाठी तो आहे डायमीटर आणि ह्या दुसऱ्या 2 आणि 3 सॉलिड स्पियर साठी तो आहे टँजंट ऑफ सॉलिड स्पियर. तर डायमीटर साठी किती असतो 2/5 mr² आणि टँजंट साठी किती असतो याच्यामध्ये आपण mr² ऍड करतो म्हणजे किती येईल 7/5 mr². तर 7/5 किती वेळा येणार आहे तर 2 टाइम्स. कारण हा जो ऍक्सिस दिसतोय इथला तो ऍक्सिस तुम्हाला 2 साठी पण आणि 3 साठी पण हा काय टँजंट आहे. म्हणून टँजंटचा येणार 2 into 7/5 mr² आणि पहिला आहे आपला 2/5 mr². तर आता ह्यांची आपण ऍडिशन करू शकतो. हे आलं 14/5 mr². ठीक आहे 14/5 mr² आणि हे पहिलं तुमचं आहे ते 2/5 mr². सो तुम्ही ह्यांची जर ऍडिशन केली डिनॉमिनेटर तर सेम आहे दोन्हीकडे फक्त न्यूमरेटर ऍड करायचे. 14 + 2 किती येईल 16. सो अवर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट 16/5 mr². कळतंय. तर हे जॉमेट्री वरून आहे फिगरच्या जॉमेट्री वरून. तर ऍक्सिस ऑफ रोटेशन कसा आहे हे बघून घ्यायचं. तर याच्यामध्ये आपण बघितलं पहिल्यासाठी तो आहे डायमीटर आणि दुसऱ्या दोघांसाठी तो आहे टँजंट. तर ते दोन्ही फॉर्म्युले आपण इथं पुट केले तर तुम्हाला बी ऑप्शन मिळतोय. ओके. तर अशा पद्धतीने आपण कुठल्याही फिगर साठी हे काढू शकतो. तर तुम्हाला हे मी एक फिगर दिली असे तुम्हाला 4 सुद्धा स्पियर ते टाकू शकतात. तर असे 4 सॉलिड स्पियर जर टाकले तर तो दोघांसाठी काय होईल टँजंट आणि दोघांसाठी होईल डायमीटर. तर ते पण कॅल्क्युलेशन तुम्ही करून काढू शकता. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा 289. व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर ऑफ रेडियस 3 cm and density 3 gram per centimeter cube about its diameter in a CGS system. CGS सिस्टीम साठी तुम्हाला ऑब्जेक्ट नीट बघायचा कुठला आहे. ऑब्जेक्ट काय दिलंय तर ऑब्जेक्ट आहे सॉलिड स्पियर आणि व्हॅल्यू गिव्हन आहेत पण व्हॅल्यू रेडियसच्या फॉर्म मध्ये नाहीयेत मासच्या फॉर्म मध्ये नाहीयेत. व्हॅल्यू आहे तो डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये. तर ते तुम्हाला काढता आलं पाहिजे. तर कसा तर आपल्याला सॉलिड स्पियर म्हटलंय फक्त स्पियर म्हटलं ना तरी सॉलिडच घ्यायचं. मोमेंट ऑफ इनर्शिया पण इथे दिलंय त्यांनी सॉलिड स्पियर. तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला 2/5 mr². ओके. आता m ची व्हॅल्यू दिली नाहीये मग मास डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये पुट करा. तर मास डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये काय येईल 2/5 डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू r². आता व्हॉल्यूम किती सॉलिड स्पियरचं व्हॉल्यूम सगळ्यांना माहिती आपल्याला 2/3 4/3 πr³. ओके πr³. आता हा स्क्वेअर इथला आणि इकडचा क्यूब म्हणजे r⁻² किती येईल 5 येईल. तर डेन्सिटीची व्हॅल्यू पण त्यांनी 3 दिली. मग हा डेन्सिटी आणि हा 3 गेट कॅन्सल म्हणजे तुम्हाला मिळालं 4 आणि हा 2 8 इंटू पाय इंटू r⁵ डिवायडेड बाय 5. तर तुम्ही हे जर कॅल्क्युलेशन केलं तर ऑप्शन मध्ये पाय दिसतंय तुम्हाला ऍज इट इज. तर r⁵ जर आपण फाइंड केलं तर r⁵ ची व्हॅल्यू येते 243 म्हणजे 3 चा 5th पॉवर 3 चा स्क्वेअर 9 क्यूब 27 तसं 5th पॉवर किती येते 243. मग तुम्ही हे जर केलं
8 पाय इंटू 243 डिवायडेड बाय 5. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्क्युलेशन येतंय 388 पाय. 388 पाय किती येतंय? तर हे ऑप्शन बी याच्यामध्ये करेक्ट येतोय आपला. कळलं? तर हे कॅल्क्युलेशन असं करायचं. तर हे कोणासाठी आहे? सॉलिड स्पियर साठी. बघा नीट एकदा, परत एकदा मी सांगते, याच स्क्रीनवरती सांगते. सॉलिड स्पियर आहे तर डोळे झाकून फॉर्म्युला घ्यायचा. ऍक्सिस दिला नसेल तर तो ऑब्विसली कोण असणार? सेंटर मधून जाणारा. आणि सेंटर मधून जाणारा कोण आहे? 2/5 mr². तर मास दिलं नाहीये तर मास आपण डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये टाकूया. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सॉलिड स्पियरचं व्हॉल्यूम सगळ्यांना माहितीये 4/3 πr³. ऑलरेडी r² आणि हा r³ म्हणून r⁵. ठीक आहे. डेन्सिटीची व्हॅल्यू पण 3 आणि हा डिनॉमिनेटर पण 3, मग कॅन्सल केला आपण. फक्त डिनॉमिनेटरला 5 ठेवलं. 2 आणि 4 चं मल्टिप्लिकेशन केलं 8 आलं. पाय ऍज इट इज आणि r ची 5th पॉवर. तर r ची 5th पॉवर आली 243. मग 5, 243 आणि हा 8 ऑब्विसली कॅल्क्युलेशन पॉइंट मध्येच येतोय. 388.8 येतं. म्हणजे आपला जो ऑप्शन आहे अप्रॉक्सिमेटली हा बरोबर येतो. ठीक आहे. आता खालचं तुम्ही जर हा क्वेश्चन आला तुम्हाला सोडवायला तर हा ऑब्विसली येणारच आहे. 290 क्वेश्चन बघा. फक्त एकच वर्ड बदललाय तिथं. सगळं गिव्हन सेम आहे. आपल्याला असं वाटतं की दोन्ही MCQ सेमच आहेत, पण नाहीये. तर इथं त्यांनी सॉलिड स्पियर म्हटलंय आणि इथं देताना काय म्हटलंय? हॅलो स्पियर म्हटलंय. मग हा फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. तर हॅलो स्पियर असेल तर फॉर्म्युला येतो 2/3 mr² आणि सॉलिड स्पियर असेल तर 2/5 mr². आता आपल्याला काय घ्यायचं? 2/3 म्हणजे डिनॉमिनेटरला फक्त 3 येतं 5 च्या ऐवजी. सो आपला फॉर्म्युला I इज इक्वल टू 2/3 mr². बाकी सगळं सेम. मासची व्हॅल्यू कशी टाकणार? डेन्सिटी. सो 2/3 डेन्सिटी आणि व्हॉल्यूम 4/3 πr³. क्यूब आणि हा स्क्वेअर r⁵. सेम सगळं. हा डेन्सिटी पण 3 दिलाय तुम्हाला. सो डेन्सिटी आणि डिनॉमिनेटरचा 3 गेट कॅन्सल. सो 2/3 4 पायची व्हॅल्यू ऑप्शन पाय मध्येच आहे त्यामुळे टाकायची गरज नाही. आणि 243 3 चा 5th पॉवर. सो हे जर कॅल्क्युलेशन केलं, जे आलं होतं त्याला डिवाइड बाय 5 केलं, आता डिवाइड बाय 3 केलं तर ऑब्विसली आन्सर वाढणार आहे. कळतंय? तर ते आन्सर येतं तुमचं 648. कारण इथं कुठलाच ऑप्शन 300च्या वरती नाही हा सोडला तर. 648. तर या दोघांचं कंपॅरिझन करून मी सोडवलंय. तर आपलं सॉलिड स्पियर साठी आणि हॅलो स्पियर साठी दोघांसाठी फॉर्म्युले वापरून झाले. सॉलिड स्पियरला 2/5 घ्यायचं आणि हॅलो स्पियरला 2/3 घ्यायचं. ओके. देन 291 क्वेश्चन बघा. 291 आता पुढे चाललोय आपण. 3 point masses each of mass 2 kg are placed at the corner of equilateral triangle of a side 2 meter. Okay. What is the moment of inertia of the system about an axis along the one side of triangle? Okay. आता आपण पहिलं काय काढूया? ट्रायंगल काढून घेऊया. कसा आहे ट्रायंगल? इक्विलॅटरल म्हणजे सगळ्या साइड त्याच्या काय सेम आहेत. ओके. देन ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे एक साइड कन्सिडर करायची तुम्हाला. मग आता शॉर्टेस्ट डिस्टन्स जर घेतलं तुम्ही ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तर ते शॉर्टेस्ट हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे ऑलवेज स्ट्रेट लाईन, कमीत कमी. तर हे डिस्टन्स तुम्हाला दिसते. तर हा जो ट्रायंगल आहे याला मी नाव दिलं सपोज ABC आणि C पॉइंट मधून परपेंडिक्युलर टाकलं तर AD आणि DB हे एक्झॅक्टली दोन एक जी लाईन आहे ती दोन पार्ट मध्ये इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होते आपल्याला माहिती आहे. ओके. तर C पॉइंट मधून आपण टाकला डायगोनल परपेंडिक्युलर तर AB चे एक्झॅक्टली दोन पार्ट झाले. AB जर 2 असेल तर AD 1 आहे. ओके. येते लक्षात? तर आपल्याला आता एक साइड माहिती नाही DC. तर ही जी साइड आहे DC ही मिळाली की आपण डायरेक्ट डेफिनेशन वापरून काढू शकतो. आता DC ची व्हॅल्यू किती येईल बरं? कसं काढता येईल? तर ट्रायंगल ADC बघा. तर ADC मध्ये AC चा स्क्वेअर इज इक्वल टू कोणाचं स्क्वेअर येईल? AD स्क्वेअर प्लस
DC स्क्वेअर. कळतंय? म्हणून AD स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिता येईल तुम्हाला? AD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर. आता AC स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? AC स्क्वेअर किती आहे तुमचा? 4 आणि DC किती आहे? आपल्याला AD काढायचं नाही, आपल्याला काय काढायचंय? DC काढायचंय. ओके, सो DC काढायचंय म्हणजे इकडं DC ठेवूया आपण, इथं DC करूया आणि इकडं मायनस AD होईल. ठीक आहे, AD मायनस होईल. तर AD किती आपला? 1. 1 चा स्क्वेअर किती येणार? 1च. सो 4 मायनस 1 इज 3. ही कोणाची व्हॅल्यू आली? तर ही व्हॅल्यू आली आपली DC स्क्वेअरची. कोणाची व्हॅल्यू आहे ही? DC स्क्वेअर. येते लक्षात? तर DC स्क्वेअरची व्हॅल्यू स्क्वेअर आहे हा, त्याची व्हॅल्यू 3 आली. म्हणजे याचा अर्थ DC ची व्हॅल्यू आहे √3. तर √3 ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. किंवा तो जो ट्रायंगल आहे तो मी परत एकदा इथे ड्रॉ करते आणि ही जी लाईन आहे तर ऍक्सिस ऑफ रोटेशन हाय, तर तुम्हाला हे शॉर्टेस्ट डिस्टन्स मिळालं. ते किती आहे? √3. तर आता तुमचं मास किती आहे? हे प्रत्येक मास किती आहे? 2 kg. बघा इथे दिले. तर हे दोन मास ऍक्सिस वरतीच आहेत. मग ऍक्सिस पासून त्याचं डिस्टन्स जे आहे ते किती घेणार तुम्ही? सांगा बरं, कोणाला येते आन्सर? बघूया. हे 2 पॉइंट, 2 मासेस AB सपोज हे ऍक्सिस वरतीच आहेत, तर यांचं मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा डिस्टन्स पाहिजे आपल्याला. तर ते डिस्टन्स किती येईल? त्याच ऍक्सिस पासून त्याच पॉइंटचं जर डिस्टन्स काढायचं म्हटलं तर ते 0 येतं. किती येतं? 0. म्हणून ह्या 2 माससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया 0 येईल. मग राहिलं फक्त एकच मास आणि ते किती अंतरावरती आहे? तर ते मास किती म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम, याचा 0 पहिल्याचा, दुसऱ्याचा 0, कारण हे 2 ऍक्सिस वरतीच आहेत. आणि तिसरा जो आहे त्याचं मास किती आहे? तर तुम्हाला मास दिले. किती आहे मास? 2 किलोग्रॅम. आणि डिस्टन्स किती आहे? तर √3 स्क्वेअर. म्हणजे √3 स्क्वेअर केला म्हणजे किती येईल? 3. कारण अकॉर्डिंग टू डेफिनेशन मोमेंट ऑफ इनर्शिया इज mr स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण घेतोय. ट्रायंगल आहे म्हणून वेगळा फॉर्म्युला येतो वगैरे असं नाही. फक्त काय घ्यायचं? ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तो किती डिस्टन्सला आहे? तर √3 म्हणून त्याचा स्क्वेअर केला तर 3 आलं. याचा अर्थ 2 × 3 6. कळलं? तर 6 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर इज द करेक्ट आन्सर. येते लक्षात? येते का लक्षात? हा समजला का क्वेश्चन? बघा, ट्रायंगलचा क्वेश्चन समजला का? 6 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर आन्सर येते. नाही तर परत एकदा मी अजून समजावून सांगते. हा ट्रायंगल इक्विलॅटरल आहे, त्याची प्रत्येक साइड काय सेम आहे. तर तुम्हाला विचारले की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू वन साइड, एका साइड मधून जाणाऱ्या ऍक्सिस साठी काढा. मग कुठलीही एक साइड जर घेतली तर 2 मासेस येतात. फक्त एक मास सेपरेट राहतं. हे किती अंतरावर आहे तेवढं अंतर तुम्ही काढायचं. आणि ह्या 2 मासेस साठी मोमेंट ऑफ इनर्शिया 0 येतो. काय येतो? कारण ते दोन्ही मासेस कुठे आहेत? त्याच ऍक्सिस वरती आहेत. कळलं? त्याच ऍक्सिस वरती असल्यामुळे त्यांचं डिस्टन्स त्याच ऍक्सिस पासून 0 येणार आहे. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऍज पर डेफिनेशन mr स्क्वेअर 0 येतं. मग राहिलं फक्त एकच मासचं, म्हणून ह्याची अगोदर साइड काढून घेतली, ती आली √3 आणि त्याचं मास आहे 2 kg. म्हणून mr स्क्वेअरची व्हॅल्यू आली 2 × √3 स्क्वेअर, दॅट इज 2 × 3, दॅट इज 6 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. ओके, देन मला वाटतं आता समजलं असेल. त्यानंतर 292 क्वेश्चन बघा, हा पण सोपाच आहे एकदम. इफ द पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ बॉडी चेंज, देन द फिजिकल क्वांटिटी चेंजेस व्हिच इज. कुठली चेंज होईल बरं? ऍक्सिस ऑफ रोटेशन बदलल्यामुळे काय बदलतं बॉडीचं? सांगा. रेडियस ऑफ गायरेशन बदलतं का? मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो का? टोटल मास बदलतं का? दोन्ही, ए आणि बी. बी, फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया बदलेल. आणि के इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? √I/m. के इज इक्वल टू √I/m. सांगा मग. ओके, ऑप्शन डी इज करेक्ट नाव. येते लक्षात? ऑप्शन डी इज करेक्ट. कारण के पण कोणावर डिपेंड आहे? आय वरतीच डिपेंड आहे. जेवढी के ची व्हॅल्यू जास्त तेवढं डिस्ट्रीब्युशन लांब असतं आणि के ची व्हॅल्यू एवढी कमी तेवढं डिस्ट्रीब्युशन क्लोज टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन. याचा अर्थ पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन बदललं तर दोन्ही बदलतं. रेडियस ऑफ गायरेशन बदलतं आणि मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट. ओके, नाउ गो टुवर्ड्स 293. The moment of inertia of a ring
about one of its diameter is 2 kg meter square. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजेच आर नाही, रेडियस ऑफ गायरेशन इज अ स्पेशल डिस्टन्स. इट इज द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ मास. इट इज ऑल्सो आर. त्याला तुम्ही डिस्टन्स म्हणू शकता, पण ते स्पेशल आहे. ते कोणामधलं डिस्टन्स आहे? सेंटर ऑफ मास आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन मधले डिस्टन्स आहे. ओके. देन नेक्स्ट, the moment of inertia of a ring about one of its diameter is 2 kg meter square. What will be its moment of inertia about tangent parallel to the diameter? म्हणजे एक व्हॅल्यू दिली आणि तुम्हाला दुसरी व्हॅल्यू विचारली. तर आता बघा, रिंग आहे, ऑब्जेक्ट कुठला आहे तुमचा? रिंग. आता रिंगचं कुठलं दिलंय तुम्हाला? डायमीटर. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे? 2. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असलं पाहिजे. रिंगचा सेंटर मधून जाणारा एम आर स्क्वेअर असतो. ठीक आहे. आणि डायमीटर असेल तर तो किती येतो? mr² बाय 2. जो काही सेंटर मधला असेल त्याला डिवाइड बाय 2, हाला mr² बाय 2. आणि तुम्हाला विचारलंय की टेंजंट इन इट्स प्लेन किती असेल, हा काढायचा आहे तुम्हाला. तर ह्याच्यासाठी अगोदर mr² ची व्हॅल्यू काढून घ्या. ती आली 4. आता ह्याचा फॉर्म्युला माहितीये, 3/2 mr². टेंजंटचा फॉर्म्युला, हे डिस्टन्स आर आहे आणि मास यांचं स्क्वेअर करतो म्हणजे mr² बाय 2 प्लस mr² म्हणजे 3/2 mr². मी तुम्हाला आधीच सांगितलंय, नोट्स पण दिल्यात. तुम्हाला फॉर्म्युले आले पाहिजेत. फॉर्म्युले जर नाही आले तर तुम्ही हे काढू शकत नाही, लक्षात ठेवा. तर या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला mr² ची व्हॅल्यू भेटेल. mr² ची व्हॅल्यू येईल, हा 2 डिवाइड आहे तो मल्टिप्लाय करा, 4 येईल. म्हणजे हे आलं 3/2 इंटू 4. कळतंय? सो 2 ने डिवाइड केलं तर हे आलं 2. सो 3 इंटू 2 इट बिकम 6. तर 6 ऑप्शन आहे का बघा? तर किती ऑप्शन आहे? 6 आहे का? तर ऑप्शन बी इज करेक्ट. 293 साठी आलं का? ऑप्शन बी इज करेक्ट. 6 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. देन असे भरपूर क्वेश्चन तयार होतात. एक दिला असेल तर दुसरा तुम्हाला विचारला जातो. If rho is the density of material of a sphere of radius r, then moment of inertia about its diameter. बघा आता इथं मी तुम्हाला आधी पण सांगितले, फक्त स्पियर आलं तर कुठलं घ्यायचं? सॉलिड स्पियरच घ्यायचं डोळे झाकून. कळतंय? हॅलोस्पियर वगैरे घ्यायचं नाही. आणि जर दिलं असेल तर हॅलोस्पियर घ्यायचं. आता इथं फक्त स्पियर म्हटलंय म्हणजे हा कुठला आहे? सॉलिड स्पियर आहे. आणि तो पण डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये काढायचा आहे. बघा डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये कसा येईल हा आता? The moment of inertia, density rho, the material of sphere of radius r. आता किती आहे आपल्याला माहिती आहे? 2/5 mr². पण आता मास दिले का? नाही दिलं. तर डेन्सिटी दिली. मासची व्हॅल्यू टाका, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो 2/5 डेन्सिटी, व्हॉल्यूम किती? 4/3 पाय आर क्यूब. क्यूब आणि हा स्क्वेअर 5 आलं. ठीक आहे. मग आता हा 2 इंटू 4 किती झालं? 8. आणि हा 3, 5 आणि 3 मल्टिप्लिकेशन करा, 15. त्यानंतर डेन्सिटी ऍज इट इज, पाय ऍज इट इज, r⁵ तर हे सगळं पाय रो डेन्सिटी आहेत, फक्त कॉन्स्टंट बदललाय सगळीकडे. तर हा कॉन्स्टंट कुठं आहे बघा? 8/15. कळतंय ना? 8/15. तर हा कॉन्स्टंट पहिल्याच ऑप्शन मध्ये दिसतोय आपल्याला, 8/15. तर 8 पाय डिवायडेड बाय 15 इंटू रो r⁵. व्हेरी इझी. फक्त तुम्हाला काय करायचं? व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तिथं पुट करायचे. देन आता इकडं हा पण क्वेश्चन बघा, वरती जसा क्वेश्चन आपण सोडवला ना या टाईपचा, हा त्याच टाईपचा क्वेश्चन आहे इकडं पण. मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ ए युनिफॉर्म रिंग अबाउट इट्स डायमीटर इज आय. कुठला दिलाय? रिंगचा दिलाय. युनिफॉर्म रिंग अबाउट इट्स डायमीटर म्हटलंय. देन मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. ऍक्च्युली आपण सुरुवात करतो सेंटर पासून आणि नंतर डायमीटर कडे जातो, पण तुम्हाला डायमीटरच दिलाय आता रिंगचा. तो डायमीटर किती आहे? तर तो तुम्हाला दिलाय आय. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे, मग तुम्ही हा सेंटरचा काढू शकता. तर ह्याचा फॉर्म्युला काय येतो डायमीटरचा? आपण आत्ताच वरती बघितलं, mr²/2. तर हा फॉर्म्युला येईल mr²/2. याच्यावरून तुम्हाला mr² ची व्हॅल्यू भेटेल. आणि हा डायमीटर जो सेंटर जो आहे तो असतो फक्त mr². मग सांगा किती येईल? I इज इक्वल टू mr²/2 असेल तर mr² ची व्हॅल्यू किती येईल? आयच्या फॉर्म मध्ये काढायचे आपल्याला, तर 2i येईल. ओके. तर हे ऑप्शन
डी करेक्ट आहे 2i, कारण एम आर स्क्वेअर ची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल 2 डिवाइड आहे, हा मल्टिप्लाय होईल आय ला, सो दॅट इज 2i. सो ऑप्शन डी इज करेक्ट. नाऊ क्वेश्चन नंबर 296 बघा. 296 मोमेंट ऑफ inertia of rigid body about an axis through its center of gravity 10 kilogram meter square. If mass of body is 2 kg, moment of inertia of a body about an axis parallel to the first axis and separated by a distance. मला वाटतं इथे एक प्रिन्सिपल वापरायचे, फक्त काहीच वेगळं करायचं नाही. तुम्हाला सेंटर मधल्या ऍक्सिसचा दिलाय आणि एका पॅरलल ऍक्सिसचा विचारलाय, याचा अर्थ पॅरलल ऍक्सिस थिअरम आपण इथं यूज करू शकतो. So by using formula, any axis moment of inertia is equal to moment of inertia about axis passing through center and parallel axis पासूनच्या डिस्टन्सचा स्क्वेअर आणि बॉडीचं मास. तर काय काय दिलंय बघा. आयसी पण दिलंय. आयसी किती आहे 10. ओके. मास दिलंय बॉडीचं 2 kg. ओके. आणि एच दिलाय किती आहे, सेपरेटेड बाय डिस्टन्स 1. 1 चा स्क्वेअर केला तरी 1च येईल. सो 10 + 2 आहे का कुठं ऑप्शन, तर ऑप्शन ए इज करेक्ट. सिम्पली बाय युझिंग ए प्रिन्सिपल किंवा थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. आठवतोय ना थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट एनी ऍक्सिस ऑफ रोटेशन is equal to the sum of moment of inertia about an axis passing through its center of mass and product of mass of the body and square of perpendicular distance between two parallel axes. So it is the principle of किंवा theorem of parallel axis. Then यानंतर अजून काही क्वेश्चन्स आहेत. A solid cylinder and solid sphere roll down the same inclined plane, then the ratio of their acceleration is. Very interesting question. आता आपण थेरमच्या ऍप्लिकेशन पासून थोडं लांब आलो. आता आपण बघतोय ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी वगैरे. तर बघा आता याच्यामध्ये तुम्हाला रेशो विचारलाय, ऍक्सेलरेशनचा रेशो, पण ऑब्जेक्ट वेगवेगळे दिलेत. एक दिलंय सॉलिड सिलेंडर आणि दुसरं दिलंय सॉलिड स्पियर. आता एक डोक्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर करा. सॉलिड सिलेंडर डिस्क सारखा असतो आणि हॅलो सिलेंडर रिंग सारखा असतो. ओके. सॉलिड सिलेंडर कशासारखा असतो, डिस्क, आणि हॅलो सिलेंडर हा रिंग सारखा असतो. मग सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ एनर्शिया mr²/2 आणि हॅलो सिलेंडरचा mr². आता इथं ऑब्जेक्ट आपल्याला दोन दिलेत, सॉलिड स्पियर आणि सॉलिड सिलेंडर. तुम्हाला फक्त सिम्पली काय माहिती पाहिजे, तर k²/r², कारण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युलाच आहे आपला. ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू काय, ऍक्सेलरेशन g sin थिटा. आठवतोय का फॉर्म्युला, बघा g sin थिटा अपॉन 1 + k²/r². आता एकाच प्लेन वरून दोघही सॉलिड सिलेंडर आणि सॉलिड स्पियर दोघही रोल होणार आहे, तर तुम्हाला त्याचे ऍक्सेलरेशन विचारले. तर याचा अर्थ थिटा सेम आहे, जी ची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे हा न्यूमरेटर जो आहे जी साइन थिटा तो काय येणार आहे, सेमच येणार आहे. म्हणजे फक्त डिनॉमिनेटर बदलणार आहे. तर डिनॉमिनेटर हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तुम्हाला सॉलिड सिलेंडर टू सॉलिड स्पियर विचारलंय, आपण उलट करणार आता, कारण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना ऍक्सेलरेशन. मग तुम्ही काढणार सॉलिड स्पियर टू सॉलिड सिलेंडर. तर तुम्ही सॉलिड स्पियर टू सॉलिड सिलेंडर काढाल. ऍक्सेलरेशन ऑफ ए सॉलिड सिलेंडर टू ऍक्सेलरेशन ऑफ ए सॉलिड स्पियर इज इक्वल टू, उलट करायचं. इथं 1 + k²/r² हा कोणासाठी आहे, तर एस एस साठी. एस एस म्हणजे सॉलिड सिलेंडर साठी, सॉलिड स्पियर साठी, आणि हा खालचा 1 + k²/r² कोणासाठी आहे, तर सिलेंडर साठी. तर हा सिलेंडर साठी. तर व्हॅल्यू पुट करा. सॉलिड स्पियर साठी किती येतो तो 2/5 k²/r², आणि ह्याच्यासाठी किती येतो सांगा आता. सॉलिड सिलेंडर साठी बोला लवकर. सॉलिड सिलेंडरचा आणि डिस्कचा सेम असतो, सांगा पटकन. मी तोपर्यंत हा लिहिते 2/5.
डिवायडेड बाय 1 प्लस 10 मिनिट मीटिंग राहिली आपली, बोला. सॉलिड सिलेंडरचा मला वाटतंय सॉलिड सिलेंडर मी तुम्हाला सांगते डिश सारखा असतो, म्हणजे mr² 2 म्हणजे 1/2 येणार ना, फक्त k² अपॉन r², हा येईल 1/2, कळते. मग हा आला वरती आला 1 + 2/5 डिवायडेड बाय 1 + 1/2, म्हणजे न्यूमरेटर येईल 7/5 आणि डिनॉमिनेटर येईल 3/2. 7/5 डिवायडेड बाय 3/2, कळतंय ना. 7 इथं 7/5 डिवायडेड बाय 3/2. ठीक आहे का. 7/5 हे कॅल्क्युलेशन केलं तर, आणि हे डिनॉमिनेटरचं केलं तर 3/2, तर हे येईल 14/15. किती येईल? 14/15. तर व्हेरी इझी दिसताना क्वेश्चन तुम्हाला मोठा दिसतोय, पण आन्सर काय आहे त्याचं? 14/15. मग आन्सर 14/15 कुठे आहे? तर ऑप्शन बी इज करेक्ट. आन्सर इज 14/15.